नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल एक बातमी बघितली, तुम्ही पण बघितलं असेल, मी पण बातमी बघितली. सकाळी सकाळी एक बातमी आली होती. बातमी अशी होती की बातमीमध्ये असं सांगितलं होतं की अजितदादांना इन्कम टॅक्सनं सोडून दिलं. अजितदादांना इन्कम टॅक्सनं जी संपत्ती जप्त केली होती ती संपत्ती पुन्हा बहाल केली. हजारो कोटीची संपत्ती होती जप्त केलेली 2021 साली, ती बहाल करायचं काम इन्कम टॅक्सनं पुन्हा एकदा केलेलं आहे. कोर्टात असं सांगितलं की पुरावा नसल्यामुळं, काही त्यात गावलं नसल्यामुळं, त्यात काहीच नसल्यामुळं आम्ही संपत्ती मुक्त करतो, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि आयकर विभागानं ती संपत्ती अजितदादांना देऊन टाकली. घ्या, गिफ्ट घ्या, 1000 कोटीचं गिफ्ट घ्या. तुम्ही आता उपमुख्यमंत्री झालेलंच आहात, तुमचं सरकार आलेलंच आहे. आमच्या कृपेनं तुमचं सरकार आलं आहे. BJP आणि महायुती सरकार तिघांचं आहे, शिंदे, अजितदादा, फडणवीसांचं. त्यांचं सरकार आता आलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला संपत्ती जर मिळत असेल तर ती चांगलीच आहे, घेऊन टाका. 2021 साली ही संपत्ती जप्त केली होती 1000 कोटीची. त्यामध्ये सुनीता पवार यांचं पण नाव होतं, पार्थ पवार यांचं पण नाव होतं. बेमानी संपत्ती होती. ही संपत्ती जप्त आयकर विभागाने केली होती 2021 साली. त्याच्यानंतर काय झालं, कशा पद्धतीने अजितदादा फुटले आणि BJP महायुतीमध्ये सामील झाले हे सगळ्यांना माहिती. त्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार बनलेलं आहे, म्हणजे शिंदे पहिल्यांदा फुटले. शिंदे फुटल्यानंतर अजितदादा फुटले आणि ही महायुती सरकार झालं. डबल इंजिन सरकारही झालं. तसं बरं टिबल इंजिन, तिसरं इंजिन हे अजितदादांचं आलं. त्यामुळे टिबल इंजिन सरकारही झालं. 200च्या पुढं बहुमत त्यांचं झालं आणि सरकार घट्ट झालं, फिट झालं. म्हणजे सरकार कशा पद्धतीने पाडली जातात, बनवली जातात ही यातनं कळते दिसतंय. 2014 साली ह्याच अजितदादांवर फडणवीसांनी आरोप केला होता 17,000 कोटीचा. 17,000 कोटीचा असा आरोप केला की जे भ्रष्ट नेते आहेत त्यांना माझं सरकार आल्यावर मी सोडणार नाही, त्यांना जेलमध्ये टाकेन, त्यांना चक्की पिसायला लागेल. चक्की पिसिंग असे व्हिडिओ बघा गाजला होता. आणि फडणवीसांनी बी सांगितलं होतं. त्याच अजितदादांसोबत फडणवीसांनी किसिंग करायचं काम केलेलं आहे. ते 2019 सालीच केले. सकाळचा पाठीचा शपथविधी अजितदादांसोबत केला फडणवीसांनी. आणि फडणवीस असं पण म्हणत होते की राष्ट्रवादीसोबत मी कदापि जाणार नाही, राष्ट्रवादीसोबत युती अजिबात नाही नाही नाही, अशा पद्धतीनं फडणवीस बोललेले त्यांचे शब्द आहेत. आणि त्याच अजितदादांना घ्यायचं काम, त्याच राष्ट्रवादीला घ्यायचं काम, त्यांच्याबरोबर सरकार बनवायचं काम. आणि नुसतं सरकार बनावलं नाही तर त्यांना मंत्रिपद, अर्थ खातं द्यायचं काम. आणि जे भ्रष्ट नेत्यांवर ते सगळे आरोप केले त्या सर्व भ्रष्टाचारांना पद द्यायचं काम हे BJPने केलं. सरकार कशा पद्धतीत पाडली जातात, फोडली जातात आणि बनवली जातात याचं उत्तम उदाहरण आहे हे जे तोतले साहेब जे आहेत, किडसोम्या दिसलेच नाहीत. आता जी लोकसभा निवडणूक झाली तेव्हापासून ते दिसलेच नाहीत. 2024ची लोकसभा निवडणूक झाली, ते कुठं गायब झाले, तर कुठल्या बेड्यातलं पण बसले, तर कुठं हे ती पण दिसलेच नाहीत. शपथविधीला तरी होतं का नाही काय माहिती तोतले साहेब, किडसोम्या. ह्या किडसोम्याने सगळं भ्रष्टाचारांवरती आरोप केलं होतं. मग ते शिंदे गटातल्या भ्रष्टाचारांच्या नेत्यांची नावं बरीच येतं. ते प्रताप सरनाईक असतील, अब्दुल सत्तार असतील, असे बरेच भ्रष्ट नेते होते शिंदे गटाचे. त्या शिंदे गटाच्या नेत्यांना पण फोडायचं काम केलं. त्यांचा गट फोडला, एक शिवसेना फोडायचं काम केलं. शिवसेनेचा गट फोडून सरकार बनावं. त्याच भ्रष्टाचार काढायचं काम ह्या किडसोम्यांनी केलं होतं. अशा पद्धतीने त्यांची कामं चाललेली आहेत. अशा पद्धतीने त्यांची BJPची सत्ता बनवायचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये. 17,000 कोटीचा आरोप करताय तुम्ही. त्या 17,000 कोटीबद्दल आता तुम्ही काही बोलायला तयार नाही. काही झालं नाही 17,000 कोटीच्या 10-12 वर्षात. 17,000 कोटीचं तुम्हाला नाव निशाण पण दिसणार नाही 10-12 वर्षात. सापण चकाचक क्लीन झालेलं आहे. BJPची एक खासियत आहे, BJP काँग्रेसचे नेते म्हणा, शिंदे गटाचे, राष्ट्रवादीचे, सगळे जे भ्रष्ट नेते आहेत ते घेतात, आपल्यामध्ये सामील करून घेतात, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर त्यांना क्लीन आणि साफ करतात, चकाचक जनतेपुढे आणतात. कसा काय दिसते, साफ आणि चकाचक क्लीन आहे.
आता काय बोलायचं नाही, जनतेनं पण काय बोलायचं नाही, मीडियानं पण काय बोलायचं नाही, विरोधकांनी तर अजिबातच काही बोलायचं नाही. आता असं आपण क्लीन चकाचक झालेला आहे. आता हे आरोपमुक्त झालेलं आहे. आता आमच्यात आला की तो आरोपमुक्त, तुमच्याकडे असला की तो भ्रष्टाचार असतो, आमच्याकडे आला की तो आरोपी नसतो. ते आमच्या मध्ये आल्यामुळेच तो चांगला चकाचकाने साफ झाला आहे. त्यांना आमदारकी देतात, खासदारकी देतात, मंत्रीपद देतात, काय तुम्हाला पाहिजे ती घ्या, फक्त आमच्याकडे या. आमच्याकडे जायला नाही मग तुम्हाला जन्मेच जायला लागेल. भोपाळमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी यांनी टीका केली होती अजितदादांवरती. NCP भ्रष्टाचारी करप्ट पार्टी अशा पद्धतीत टीका केली होती. मी सगळ्यांना जेलमध्ये टाकेन आणि 8 दिवसांनी लगेच अजितदादा कोलंटुबडी मारतात आणि लगेच BJPमध्ये सामील होतात. माहितीच्या सरकारमध्ये सामील होऊन 9 मंत्री बंद करतात. अजितदादांना अर्थमंत्री केलं जातं, सरकार बनलं जातं. हे BJPचं चाललेलं आहे. अजितदादांना चक्की पिसिंग म्हणणारे त्याचं अजितदादांसोबत किसिंग करायचं काम ह्या फडणवीसांनी केलेलं आहे, हे BJPने केलेलं आहे. ही असली नाटकं करून जनतेला तुम्ही मूर्खांनी गंडवू शकत नाही. जनतेला सगळं माहिती आहे, जनतेला सगळं कळते. जनता ही आता मूर्खांनी वेळी राहिलेली नाही. जनतेला जी काय चाललेलं आहे राजकारण ती सगळं माहिती आहे जनतेला. जनतेने सगळे 10, 12, 15 वर्षात राजकारण चांगल्या पद्धतीने बघितले. ज्या सोमय्यांनी आरोप केलं त्या सोमय्यांच्या पक्षामध्ये हे सगळे भ्रष्ट नेते आलेले आहेत. त्यांच्याच बोखंडे जाऊन बसले भ्रष्ट नेते. या बसा बोखंडे म्हणतात ना, तो इंदुरीकर महाराज म्हणतात, तशा पद्धतीनं हे भ्रष्ट नेते त्यांच्या बोखंडे जाऊन बसलेले आहेत. आणि नुसते बसलेले नाहीत तर त्यांना आमदारकी खासदारकी दिली. काँग्रेसचे अशोक चव्हाण आलेले आहेत, त्यांच्यावर बी आरोप कोणी केलं होतं? BJPनेच केलं होतं. म्हणजे सगळं भ्रष्ट नेत्यांवर आरोप करायचं आणि आपल्यामध्ये सामील करून घ्यायचं, चकाचक त्यांना करून टाकायचं. कोणतीही त्यांच्याकडे तक्रार राहणार नाही, संपत्ती हे सगळी त्यांना देऊन टाकायची, बाहेर करून टाकायची. असलं काम चालू आहे. तर आज इतकंच. चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.